पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झालाय। ससूनच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कोणतेही चुकीचं कृत्य केलेलं नसून या संदर्भात सबळ पुरावे आढळले नसल्याचं म्हटलंय। या उलट या प्रकरणामध्ये मणिपाल सूर्या हॉस्पिटल आणि इंदिरा IVF रुग्णालयाकडनं काही चुका झाल्याचंही नमूद आहे। या अहवालानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या समितीला एक पत्र पाठवलंय। अहवालातल्या प्रमुख 4 मुद्द्यांवर अभिप्राय मागवला गेलाय। विशेष म्हणजे पुढच्या कारवाईसाठी डॉक्टर घैसास यांच्या संदर्भात स्पष्ट मत कळवा अशी सूचनाही पोलिसांकडून केली गेली आहे। आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा हा अहवाल येण्यापूर्वी आणखी 3 अहवाल सुद्धा समोर आलेले। पहिला अहवाल हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल होता। या अहवालामध्ये काय म्हटलं गेलंय तर 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती धोकादायक होती। कुटुंबियांना त्याची कल्पना दिली गेली होती। जुळी मुलं असूनही 6 महिने तपासणीसाठी पेशंट आलाच नव्हता। डिपॉझिट मागितल्याच्या रागातनं ही तक्रार केल्याचं दीनानाथ रुग्णालयानं म्हटलं। 10 ते 20 लाख रुपये खर्च सांगितला, जमेल तेव्हा पैसे भरा असंही सांगितलेलं होतं। तर दुसरा अहवाल होता राज्य शासनाच्या समितीचा। अति रक्तस्रावामुळे डॉक्टरांकडनं ऑपरेशनचा सल्ला दिला गेला। तर ऑपरेशन पूर्वी पेशंट समोर 10 लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितलं। नातेवाईकांकडनं तातडीनं 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली गेली। मंत्रालयातनं हॉस्पिटलला फोन सुद्धा आला पण तरीही पेशंटची दखल घेतली नाही। 5.5 तास रक्तस्राव होत होता पण साधे प्राथमिक उपचार सुद्धा तनिषा भिसे यांच्यावर केले गेले नाहीत। नातेवाईकांकडनं सहकार्याची विनंती केली गेली पण तरीही उपचार झाले नाहीत। रुग्णालयाकडनं उपचार करणं अपेक्षित होतं असं राज्य शासनाच्या समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं। आणखी एक अहवाल आला माता मृत्यू समितीचा। यात असं म्हटलं गेलं की मेंदूला पुरेसा प्राणवायू पुरवठा न झाल्यामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाला। शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया अतिप्रमाणात सुरू झाली होती आणि तातडीनं उपचार न मिळाल्यामुळे किंवा न केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला। 5.5 तास पेशंट त्या ठिकाणी होता आणि का होता तर ॲडमिशन दिलं गेलं नाही म्हणून त्या ठिकाणी पैसे इमिजिएट त्यांना हवे होते। जी व्यवस्था आम्ही करत होतो ते दिले गेले नाही म्हणून। पण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये इतर सगळे हॉस्पिटल्स जर आले असतील हा अहवालातला एक भाग असू शकतो पण अहवालाचा जो मुख्य गाभा आहे तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक दिली त्याविषयी अहवालात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या निमित्तानं या अहवालाच्या नंतर काही सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। ते सवाल आपण पाहूया। दीनानाथ रुग्णालयामध्ये तनिषा भिसेंना 5.5 तास कुणी बसवून ठेवलं किंवा कुणी ताटकळत ठेवलं? 5.5 तास थांबून सुद्धा तनिषा भिसेंवरती उपचार नेमके का झाले नाही? डॉक्टर घैसास यांनी फॉर्मवरती 10 लाखांचा आकडा का लिहिला होता? मेडिकल हिस्ट्री माहीत असून सुद्धा तातडीनं ॲडमिट का करून घेतलं नाही? 3 लाख रुपये भरण्याची भिसे कुटुंबाची तयारी होती तरीही त्यांना रुग्णालयात दाखल का करून घेतलं गेलं नाही हा सगळ्यात मोठा सवाल। चीफ मिनिस्टर ऑफिसमधनं फोनही आला पण तरीही उपचार झाले नाहीत असं का घडलं?